हाय फ्रेंड्स, माझं नाव अमित चरकरी. मी ठाणे सिटीमध्ये दिवामध्ये राहतो. आहा. एक आवड म्हणून मी हा ब्लॉग बनवायला घेतला आहे. हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. माझ्या ब्लॉगचा विषय आहे कोकण शिमगा पालखी, जी आमच्या गावात म्हणजे संगमेश्वर तालुका, कर्जुवे, धामापूर, लोहारवाडी या गावात येणार आहे. त्यासाठी माझा छोटासा परिवार कोकणात पालखीसाठी जात आहोत. तर या व्हिडिओमध्ये आमचा पूर्ण प्रवास दिवा ते संगमेश्वर आणि पूर्ण पालखीचा सोहळा या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करणार आहोत. तर पाहूया आमचा प्रवास कसा होतो आणि तुम्हाला नक्कीच आवडेल असा हा ब्लॉग बनवायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की लाईक करा. मित्रांनो, बॅगा वगैरे ते भरून झालेले आहेत. आता फक्त सकाळची आपण वाट पाहूया. सकाळी लवकर जाऊन 3 वाजता मला ती ट्रेन पकडून जागा अडवायची आहे, जेणेकरून व्यवस्थित आम्हाला बसायला आमचा व्यवस्थित प्रवास होईल. त्यामुळे पाहूया सकाळी उठून ट्रेनची काय परिस्थिती आहे, आपल्याला जागा मिळते की नाही. धन्यवाद. Let's go. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आता सकाळचे 3:15 वाजलेले आहेत. ऑलरेडी उशीर झाला आहे. पटकन जाऊन आता गाडीमध्ये बसावे लागेल जागा अडवण्यासाठी. Let's go. चला आता बघूया गाडीमध्ये काय गंमत आहे. फ्रेंड्स, आता 3:30 वाजले आहेत आणि मी आता घरातून निघालो. आता इथून डायरेक्ट स्टेशन. बघा दादा, आपण इथं कोणीच नाही. Oh my god. हो मित्रांनो, स्टेशन फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. इकडे कुत्री आहे. बघा, या ठिकाणी कुत्री 3 स्टेशन इथं बाजूलाच आहे. स्टेशन बाजूला असल्याने फक्त 4 ते 5 मिनिटाचं अंतर आहे. तर स्टेशनावरती मी पटकन 5 मिनिटातच पोचलो आहे. जवळ स्टेशन आहे. आता सुरुवातीला फक्त गाडीमध्ये बसावं लागेल. बघूया गाडीमध्ये काय. सो फ्रेंड्स, मी स्टेशनला आता पोचलेलो आहे. फक्त 4 ते 5 मिनिटाचंच अंतर होतं. गाडी लागलेली आहे. कदाचित तुम्ही इथून बघू शकता. लाल परी. गाडीजवळ पोचलेलो आहोत. आहा. आता वाव. आपल्याला फ्रेंड्स, आपल्याला जागा भेटलेली आहे सीटवरती. विंडो सीट पकडले. दोघांना पण इथे जागा अडवली. दोघं इथं बायको आणि मुलासाठी इथं बाजू. आता विंडो सीटमधून आपला प्रवास नक्कीच सुखाचा होईल. तोपर्यंत आपण वाट बघू दोघांची. आता वाजलेले आहेत 5:45. दोघं मला वाटतं कधी सीट 5:30 पर्यंत येतील. बघूया त्यांची वाट. सो फ्रेंड्स, मी तिकीट काढण्यासाठी आता तिकीट काउंटरला आलेलो आहे. कारण सकाळी तिकीट काढली नव्हती, कारण 3:30 वाजता तिकीट काउंटर उघडत नाही. तिकीट काउंटर उघडतं 6 वाजता. तर माझ्या बायको आणि मुलाला मी बसवून तिकीट काढण्यासाठी आलेलो आहे. तर मित्रांनो, तिकीट काढून मी आलो आहे गाडीजवळ आणि गाडीमध्ये आता पाहताय तुम्ही 6:15 वाजलेत. गाडी पूर्णपणे भरलेली आहे आणि मी विंडो सीट पकडून ठेवली असल्यामुळे आता आम्हाला विंडो सीट मिळाली. इकडे आहे माझी बायको आणि माझा मुलगा. बघा कसं झोपलाय आल्या आल्या.
सो फ्रेंड्स, आता आपला प्रवास सुरू झालेला आहे. गाडी चालू झाली आहे त्याच्या टायमामध्ये, म्हणजे बरोबर 6:20ला. तर आता इथून पुढे आपला प्रवास सुरू होतो आहे आणि आता दिवा स्टेशन इथून मागे जात आहे. सो बाय बाय दिवा जंक्शन. Goodbye. तर मित्रांनो, आता पनवेल स्टेशनवरून गाडी सुटलेली आहे. पनवेलला गाडी 10 मिनटं थांबली होती, पण या दिवा आणि पनवेलच्या दरम्यान मला छानसा डोळा लागला होता. साहजिकच आहे, कारण की सकाळी 3 वाजता उठून गाडी पकडली होती खास सीट मिळवण्यासाठी. तर आता पनवेलवरून गाडी सुटली आहे. तर अशा बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहिलं, पण गाडीमध्ये कुठून उतरलो नव्हतो. तर आपटा स्टेशनला सुद्धा गाडी आली, तेव्हा आम्ही थोडंसं दृश्य टिपण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जिते स्टेशनवर सुद्धा काही दृश्य बघण्यासारखे होतं. जिते स्टेशनला ही गाडी काही जास्त थांबली नव्हती. त्याच्यानंतर रोहा स्टेशन आलं होतं. रोह्याला गाडी थांबली होती. खाली उतरून जरा पाय मोकळे केल्यानंतर मग गाडी निघाली ती सरळ गोरेगाव रोड स्टेशन. मित्रांनो, आता माणगाव स्टेशन आलेलं आहे. माणगाव यायच्या आधी रोह्याला बराच वेळ गाडी क्रॉसिंगला थांबली होती. त्यानंतर पाऊण तासाने जवळजवळ माणगाव स्टेशन आलेलं आहे. तर माणगाववरून सुद्धा आता गाडी सुटली आहे आणि 9:45 वाजले आणि आता भूक पण लागले जाम. आता माणगाववरून गाडी सुटल्यानंतर आता फेरीवालेसुद्धा बरेच दिसत आहेत. तर आता बघूया फेरीवाल्यांकडे काय आपल्याला माणगावचं काय स्पेशल खायला मिळतं आहे का, एखादा काय छानसा नाश्ता करावा असं वाटतं आहे. तर बघूया एखादा काही कुरमुरा भेळ किंवा आपला चायनीज भेळ किंवा अरे वा, छान चायनीजवाला आलेला आहे. तर मित्र, एक भेळ बनवणं मस्तपैकी यार, जाम भूक लागली. तर मित्रांनो, आपण बघू शकता या ठिकाणी चायनीज भेळवाला आपल्याला मस्तपैकी भेळ बनवून देणार आहे. त्याच्यामध्ये मस्तपैकी चटणी, सुका शेव आणि कच्ची कोबी हे असं टाकून टोपामध्ये ढवळून मस्तपैकी आता तो मला देणार आहे. तर मित्रांनो, कॅमेरा हातात असल्यामुळे मला असं काय खाता येणार नाही. तर मला वाटतं तर कॅमेरा बंद करून निवांत मी खाईन आणि थोडा विश्राम पण करेन तोपर्यंत. तर मित्रांनो, फायनली आपण संगमेश्वर स्टेशनला पोचलेलो आहोत आणि खूप छान आणि खूप ताजंतवानं असं वाटतं या ठिकाणी, या स्वर्गात पाऊल ठेवल्यानंतर. कारण साहजिकच आहे, इकडची हवा, इकडचं वातावरण, इकडचं ऑक्सिजन खूप असं भरपूर प्रमाणात आपल्याला मिळतं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी फ्रेश वाटण्याचं कारण म्हणजे आता खेड, चिपळूण, सावर्डा या ठिकाणी मस्तपैकी झोप काढलेली आहे आणि झोप पूर्ण झाल्यानंतर खूप फ्रेश वाटतं आहे. आता मित्रांनो, इकडून पुढे वाटचाल म्हणजे आता रिक्षा पकडून आमच्या इथे जाईपर्यंत पाऊण तास लागेल. तर तोपर्यंत या ठिकाणी काही छायाचित्र आपण घेऊया. तर हे संगमेश्वर रोड स्टेशनचं छायाचित्र आहेत. या ठिकाणी खूप नवीनच बांधकाम केलेलं आहे, हल्लीच 1 वर्ष झालं पण नसेल अजून. तर खूप सुंदर कलाकृती या ठिकाणी सादर केली आहे आपण. तर फ्रेंड्स, आम्ही आता ऑटोमध्ये बसलेलो आहोत आणि ऑटो चालक हा आमच्या ओळखीचाच आहे. पण गडबड अशी झाली आहे की ऑटोचा टायर पंक्चर आहे, त्यामुळे आम्हाला गॅरेजमध्ये थांबावं लागणार आहे. What? मित्रांनो, आता गॅरेजमध्ये आलेलो आहोत टायर पंक्चरचं रिपेअर करण्यासाठी. तर मला वाटतं एक 10-15 मिनटं तरी जातील या ठिकाणी, कारण की टायर काढून पूर्ण त्यातलं ट्यूब काढून तसं चेकिंग करून कुठं काय पंक्चर झालं असेल तर ते पूर्ण रिपेअर करावं लागेल. Oh my god. तर मला वाटतं एक 10 मिनटाचा कालावधी लागू शकतो. तर बघूया, हे गॅरेज का पेट्रोल पंपच्या बाजूला आहे. तर स्टेशनपासून जवळच आहे गॅरेज. तर या ठिकाणी आपण टायर पंक्चरचं रिपेअरिंग चालू आहे. तर बघूया, पटापट रिपेअर झालं तर इथून आपला पुढचा प्रवास आपण चालू करणार आहोत. तर तोपर्यंत बघूया टायर पंक्चरचं पटकन रिपेअरिंग होतं आहे. सो फ्रेंड्स, फायनली
आपले टायर रिपेअर झालेलं आहे. आता मला वाटतं इथून आता पटापट निघावं लागेल. Let's go. सो फ्रेंड्स, आपण पुन्हा ऑटोमध्ये बसलो आहोत. आपला प्रवास पुन्हा सुरू झाला आहे. फक्त अर्धा ते पाऊण तास बाकी आहे घरी पोहोचण्यासाठी. तर वाटेत तुम्ही पाहू शकता कोकणातील नैसर्गिक सौंदर्य. कोकण म्हटलं की आजही सर्वांसमोर उभे राहतात उंच हिरवेगार डोंगर, नद्या, खाड्या आणि अथांग समुद्र. कोकणच्या या सौंदर्यात विविध घटक आणखी भर घालत असून घाटातून जाताना दिसणारा कोकण म्हणजे हिरवाईचं एक सुंदर स्वप्नच. गढूळ पाण्याने दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आणि श्रावण महिन्यात या हिवाईच्या पार्श्वभूमीवर ऊन पावसाच्या खेळात सायंकाळच्या वेळी दिसणारे इंद्रधनुष्य म्हणजे कवितेत वर्णन केल्याप्रमाणे अनुभूतीस येणारं कोकण. कोकणचं सौंदर्य हे खरं तर पाण्यावर अवलंबून असतं. दरवर्षी वरुणराजा कोकणचं हे सौंदर्य अबाधित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. पावसाळ्यात 4ही महिन्यात कोकणचं निसर्ग आपलं रूप टप्प्याटप्प्याने पालटत असतं. कोकणचं खरं सौंदर्य बहरतं ते श्रावण आणि अश्विन महिन्यातच. श्रावणात कोकणची माळराने रानफुलाने बहरून येतात. विविध रंगी आणि आकाराची ही रानफुले म्हणजे अभ्यासकांना एक पर्वणीच असते. तर मित्रांनो, हे आहे प्रभू श्रीराम मंदिर प्रवेशद्वार. हा रस्ता पुढे रावळवाडीत जातो. त्या वाडीत प्रभू श्री रामचंद्र यांचं मंदिर आहे. तर मित्रांनो, आपण मजल दर मजल करत आपण प्रवासाच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. तर मला वाटतं आता काही क्षणातच आपला प्रवास संपेलच. आपल्या वाडीच्या आधी एक वाडी येते, तिचं नाव आहे घारेवाडी. बघा, आपण इथं पाहू शकता, हा घारेवाडीचा बसस्टॉप आहे. तर इथून पुढे आपली वाडी आहे लोहारवाडी. कर्जुवे लोहारवाडी आपण बघू शकता, कर्जुवे लोहारवाडी. तर इथून आपला आतमध्ये म्हणजे वाडीत जाण्याचा रस्ता आहे, कच्चा रस्ता. कच्च्या रस्त्याने आपण पुढे वाडीत जाणार आहोत. तर मित्रांनो, आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत. हे घर आहे आमचं चुलत्यांचं, म्हणजे हे आधी आम्ही सगळे एकत्र राहत होतो. तर इथून पुढे आपण बघू शकता एक छोटंसं घर दिसतंय, ते आमचं आहे. तर इथून हा आहे मुख्य दरवाजा. Let's go. इथून आता आतमध्ये जायचं आहे. सो फ्रेंड्स, आपण मुख्य द्वारामधून आतमध्ये शिरलेलो आहोत. आणि इथं आपण पाहू शकता आजूबाजूला थोडं घराच्या कंपाऊंडमध्ये झाडं लावलेली आहेत. इकडे बाईक पार्किंगसाठी थोडंसं शेड टाकलेलं आहे. अँड इकडे आपण बघू शकता हे आहे माझं घर. Oh my god. आणि हा दारामध्ये उभा आहे माझा भाऊ लहान, आणि हा माझा मुलगा. आता घराची काही दृश्य आपण बघूया. हिरव्याशा छाये खाली, आभाळाच्या माये खाली, जिव्हाळ्याची साद घाली रे. गाव माझे, गाव माझे, गाव माझे. गरदराई सावल्यानी, कवडशांच्या रांगोळ्यांनी, पावसाच्या पागोळ्यांनी सजे. गाव माझे, गाव माझे, गाव माझे. सो मित्रांनो, उद्या पालखी येणार म्हणजे जमिनी तर शेणाने सारवणे हे असतंच कोकणामध्ये. आयुर्वेदात गायीच्या शेणाचे बरेच आरोग्यदायी महत्त्व सांगितले आहेत. गायीचे शेण जमीन निर्जंतुक करते, जमीन उबदार ठेवते. या शेणाने सारवलेल्या जमिनीवर केव्हाही आडवं पडावं. थंडगार जमीन असल्यामुळे सुखद झोप लागते. मनात कितीही द्वंद्व चालू असलं, ताण असला तरी अशा या जमिनीवर आडवं व्हावं. क्षणात सारा ताणतणाव दूर होऊन सुखद अनुभव. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आता सकाळचे वाजले आहेत 6:15. आंघोळ वगैरे मस्तपैकी झालेली आहे. आता या सकाळच्या मस्त वातावरणामध्ये देवपूजा करण्याची मजा काही औरच.
मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान, मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान, मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. बालपणी होते माझे मन हे अजान, तरुणपणी संसारात गेले सर्व ध्यान, गेले सर्व ध्यान. वृद्धपण येताली जागती महान, वृद्धपण येताली जागती महान, मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान, मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. पतितांना पावन करते दया तुझी थोर, भीक मागतो मी चरणी अपराधी घोर, अपराधी घोर. क्षमा करी क्षमा करी क्षमा करी बा विठ्ठला, अंगी नाही त्राण, मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान, मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. सो फ्रेंड्स, देवपूजा तर झालेली आहे. आता वेळ झालेली आहे पेट पूजेची. तर देवपूजा करेपर्यंत बराच वेळ झाला आहे, 8 सव्वा 8 झालेले आहेत. त्यामुळे आता पेट पूजा करणं आता खूप महत्त्वाचं झालं आहे. जाम भूक लागलेली आहे, बराच वेळ झालेला आहे. तर आता जाऊन बघूया आपण किचनमध्ये आज नाश्त्यासाठी काय शिजतं इथे. मित्रांनो, सकाळच्या नाश्त्याने आपली पेटपूजा तर झाली, पण आता पालखीसाठी येणाऱ्या पाहुण्यांची जेवणाची काय सोय केली जाते तर चला तर पाहूया.
तर मित्रांनो, पालखीला आलेल्या भक्तांसाठी आणि वाडीतील रहिवाशांसाठी भोजनाची व्यवस्था झाल्यानंतर आता 10:30 वाजता आई तळेकरीण आणि भैरी भवानी आईच्या पालखीचे आगमन झालेले आहे. ही पालखी सर्व घरांमध्ये भक्ताच्या भेटीसाठी जाणार आहे आणि प्रत्येकाच्या अंगणात आईची पालखी नाचवली जाणार आहे. तर चला बघूया भक्तांच्या मनातील आईच्या पालखीची श्रद्धा, भक्ती आणि जल्लोष. सनईच्या सुरानी मनमोहन सांगे, देवा तुझ्या या भेटीची मनी आसही लागे. ढोल ताशा कडाडले, सारे कोकण बहरले, शिमगा खेळण्या भक्त दंगले, शिमगा खेळण्या भक्त दंगले. कसा देव माझा नाचतोय रे, कसा शिमगा गाजतोय रे, देव माझा नाचतोय रे, कसा शिमगा गाजतोय रे. आई आज सुखावल गाव ग, सुखावल गाव ग, सुखावल गाव ग, सुखावल गाव आई पाहुनिया रूप ग, पाहुनिया रूप तुझ, पाहुनिया रूप ग, पाहुनिया रूप तुझे मन मोहरले ग, पाहुनिया रूप तुझे मन मोहरले ग. नाचत गाजत देव माझा दाराशी येतो, नाचत गाजत देव माझा दाराशी येतो. ढोल ताशा कडाडले, सारे कोकण बहरले, शिमगा खेळण्या भक्त दंगले, शिमगा खेळण्या भक्त दंगले. कसा देव माझा नाचतोय रे, कसा शिमगा गाजतोय रे, देव माझा नाचतोय रे, कसा शिमगा गाजतोय रे. पालखी ही तुझी सजली हार, फुलानी ही नारी, फुलानी ही नारी सजली, फुलानी ही नारी. देव आनंदुनी जाई माझा नाचे खांद्यावरी, देव नाचे खांद्यावरी, देव नाचे खांद्यावरी. मानाचा हा शिमगा माझा जगात हा भारी, मानाचा हा शिमगा माझा जगात हा भारी. कवण करतो सिद्धेश तुझ्या चरणाशी ये, कवण करतो सिद्धेश तुझ्या चरणाशी ये. ढोल ताशा कडाडले, सारे कोकण बहरले, शिमगा खेळण्या भक्त दंगले,
शिमगा खेळण्या भक्त दंगले. कसा देव माझा नाचतोय रे, कसा शिमगा गाजतोय रे. देव माझा नाचतोय रे, कसा शिमगा गाजतोय रे. स्वर सनईच्या सुरानी मन मोहन सांगे. देवा तुझ्या या भेटीची मनी आसही लागे. ढोल ताशा कडाडले सारे कोकण बहरले. शिमगा खेळण्या भक्त दंगले. शिमगा खेळण्या भक्त दंगले. शिमगा खेळण्या भक्त दंगले. शिमगा खेळण्या भक्त दंगले. शिमग्यात ढोल बघा वाजे भारी, वाजे भारी. देव माझा नाचतोय खांद्यावरी. शिमग्यात ढोल बघा वाजे भारी, वाजे भारी. देव माझा नाचतोय खांद्यावरी. असं पालखीत बसून बाय माय माझी दाराशी येईलय. असं पालखीत बसून बाय माय माझी दाराशी येईलय. असं पालखीत बसून बाय देव माझा दाराशी यायलाय. असं पालखीत बसून बाय देव माझा दाराशी यायलाय. फुलांनी सजविली बघा पालखी माझ्या आईची. पालखी माझ्या देवाची, पालखी माझ्या देवाची. डंका वाजे महिमा गाजे ख्यातीची नवलाईची. ख्याती ती नवलाईची, ख्याती ती नवलाईची. साऱ्या देवांना घेऊन बरोबरी वर्षाने येते घरोघरी. साऱ्या देवांना घेऊन बरोबरी वर्षाने येते घरोघरी. डोळे भरून बघता माय मनासी आनंद जाईलाय. असं पालखीत बसून बाय माय माझी दाराशी यायलय. असं पालखीत बसून बाय देव माझा दाराशी यायलाय. असं पालखीत बसून बाय देव माझा दाराशी यायलाय. रखवाला देव गावाचा पालखीत फिरतो मानानं. पालखीत फिरतो मानानं, पालखीत फिरतो मानानं. देवाच्या आगमनाचा सोहळा करती आनंदानं. सोला करते आनंदानं, सोला करते आनंदानं. हौसही भक्त गणाची ग अन पूर्वी तो इच्छा मनाची ग. हौसही भक्त गणाची ग अन पूर्वी तो इच्छा मनाची ग. या शिमग्याचा सोहळा बाय आमच्या मनानं भरलाय. असं पालखीत बसून बाय बाय माझी दाराशी यायलय. असं पालखीत बसून बाय देव माझा दाराशी यायलाय. असं पालखीत बसून बाय देव माझा दाराशी यायलाय. शिमग्यात ढोल बघा वाजे भारी, वाजे भारी. देव माझा नाचतोय खांद्यावरी. शिमग्यात ढोल बघा वाजे भारी, वाजे भारी.
देव माझा नाचतोय खांद्यावरी असं पालखीत बसून बाय माय माझी दाराशी यायलय असं पालखीत बसून बाय माय माझी दाराशी यायलय असं पालखीत बसून बाय देव माझा दाराशी यायलाय असं पालखीत बसून बाय देव माझा दाराशी यायलाय असं पालखीत बसून बाय माय माझी दाराशी यायलय असं पालखीत बसून बाय देव माझा दाराशी यायलाय असं पालखीत बसून बाय माय माझी दाराशी यायलय असं पालखीत बसून बाय देव माझा दाराशी यायलाय कोकण बहरले शिमगाया सणाला आस लागली आई तुझे रूप पाहण्याला देव माझा एक वर्षान येतो भेटीला आनंद गाव खांदा देतो पालखीला चरणाशी येतो आई आशीर्वाद खायला भक्त तुझा तल्लीन होतो होळी उत्सवाला भक्त तुझा तल्लीन होतो होळी उत्सवाला कोकण बहरले शिमगाया सणाला आस लागली आई तुझे रूप पाहण्याला देव माझा एक वर्षानं येतो भेटीला आनंदाला गाव खांदा देतो पालखीला पंचमीला निरोप किरण घेऊन आली देवाच्या भेटीला देवाच्या भेटीला देवाच्या भेटीला हा वारा झोंबणारा करी इशारा निशाणाला हा वारा झोंबणारा करी इशारा निशाणाला गुलालास मनी उधळले ढोल वाजले ढोल वाजले गुलालास मनी उधळले ढोल वाजले ढोल वाजले कोकण बहरले शिमगाया सणाला आस लागली आई तुझे रूप पाहण्याला देव माझा एक वर्षानं येतो भेटीला आनंदाला गाव खांदा देतो पालखीला स्वर्ग सुखाचा भास होतो पाहून देवाला तुझ्या कृपेची पाऊल लागली माझ्या घराला माझ्या घराला माझ्या घराला संत
संकटी तारणारा मार्ग सुखी दावणारा संकटी तारणारा मार्ग सुखी दावणारा सिद्धेशनेश्वर भक्त गीत हे गायले गीत गायले सिद्धेशनेश्वर भक्त गीत हे गायले गीत गायले कोकण बहरले शिमगाया सणाला आस लागली आई तुझे रूप पाहण्याला देव माझा एक वर्षानं येतो भेटीला आनंद लगाव खांदा देतो पाठीला कसा देव माझा नाचतोय कसा शिमगा गाजतोय देव माझा नाचतोय कसा शिमगा गाजतोय कोकण बहरले शिमगाया सणाला आस लागली आई तुझे रूप पाहण्याला देव माझा एक वर्षानं येतो भेटीला आनंद लगाव खांदा देतो पाठीला कसा देव माझा नाचतोय कसा शिमगा गाजतोय देव माझा नाचतोय कसा शिमगा गाजतोय पप्पा चल गावाला जाऊ सिंदखेड ढोल पालखी खांद्यावर घेऊ पप्पा चल गावाला जाऊ सिंदखेड ढोल पालखी खांद्यावर घेऊ 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 पप्पा चल गावाला जाऊ सिंदखेड ढोल पालखी खांद्यावर घेऊ पप्पा चल गावाला जाऊ सिंदखेड ढोल पालखी खांद्यावर घेऊ आई माऊली येईल घराघरात आईचा करूया मानपान आई माऊली येईल घराघरात आईचा करूया मानपान गावदेवीचा नवस फेडाया जाऊ सिंदखेड ढोल पालखी खांद्यावर घेऊ गावदेवीचा नवस फेडाया जाऊ सिंदखेड ढोल पालखी खांद्यावर घेऊ पप्पा चल गावाला जाऊ सिंदखेड ढोल पालखी खांद्यावर घेऊ पप्पा चल गावाला जाऊ सिंदखेड ढोल पालखी खांद्यावर मित्रांनो, आता देवदर्शन झाल्यानंतर वेळ झाली आहे भोजनाची. आता सर्व भक्त भोजनाला बसलेले आहेत आणि भोजन संपन्न झाल्यानंतर त्वरित आपण एकत्रितपणे पालखी नाचवण्याचा आनंद घेणार आहोत. तोपर्यंत आस्वाद घेऊ भोजनाचा. भोजन संपन्न तर झालेलं आहे. आता या ठिकाणी सर्व भक्त एकत्र होऊन आता परतीच्या पालखीचा कसा नाचवून जल्लोष करणार आहेत तर आपण पाहूया.
मग जरा हे कर ना, शूट कर ना जरा. तू नाचवणार नाही ना? मी टाकणार आहे फक्त पकडायचं आहे, बाकी काय नाही करायचं. पण व्यवस्थित बघ आणि इकडे हा माणूस दिसतोय त्याचा पुढे येणार. व्यवस्थित दोन माणसं आले पाहिजे.
बंधवा मला ने चल शिमग्याच्या सणाला गावाची याद येते बंधवा वाट पाहते मी घराला चल बंधवा मला ने चल शिमग्याच्या सणाला गावाची याद येते बंधवा वाट पाहते मी घराला अरे हवलाय उभी केली तालियाचे पाली अंतर नाचून निघाले घुमटाचे नादानी कोल्ली नाचून निघाल्या शिमग्याचे हवली अरे हवलाय उभी केली तालियाचे पाली अरे हवलाय उभी केली तालियाचे पाली मी निघालो तुम्ही येताना आपल्या हौलाईला पुजाया तुम्ही येताना मी निघालो तुम्ही येताना आपल्या हौलाईला पुजाया तुम्ही येताना सन शिमग्याचा लागो सन शिमग्याचा आला हौशे मौजेचा सन यो आला ग हौशे मौजेचा सन यो आला चल जाऊ हौलाईला पूजाला गो हौलाईला पूजाला चल जाऊ हौलाईला पूजाला हौलाईला पूजाला लाने गो झांजुराचे हौलाई झांजुराचे हौलुबाई फेरी ये गो लाने गो झांजुराचे हौलाई झांजुराचे हौलुबाई फेरी ये गो बैयाचा डुलो रागो हौलाई डुलो रागो पोरी तुझे मेरी ये गो बैयाचा डुलो रागो हौलाई डुलो रागो पोरी तुझे मेरी ये गो